जय सियाराम. सकाळचे आता 6:40 झालेले आणि मी निघालो आहे पंढरपूरला. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं CNG टाकलेलं आहे नवीन, तर CNG पण फुल आहे आता. आणि इथं 0 करून घेतो कारण माझं ॲव्हरेज काढायचं आहे. पंढरपूरला चाललो आहे म्हणल्यावरती ॲव्हरेज निघू शकतो. CNG टाकी तर फुल केलेली आहे. किती लिटरची टाकी तर फुल केलेली आहे, तर बघू आता आपण किती लागतंय मी तसं तुम्हाला सांगतो. आणि प्लॅन अचानक ठरलेला आहे पंढरपूरला जायला. तर आपलं पुणे टू पंढरपूर ही ट्रिप असणार आहे. थंडी तर लई लागते इथं सकाळी. आमचं घर जरा डोंगराळ भागामध्ये येताना तर थंडी खूप जास्त आहे, त्यामुळे बोलता पण येत नाही आणि झोप झालेली नाही आहे. माझा जॉब संपला 11 वाजता. ॲक्च्युली मला निघायचं होतं 11 वाजताच. मी आणि माझा भाऊ निघणार होतो. आमचा 1 डे रिटर्न यायचा प्लॅन चालू होता माझ्या भावाचा आणि माझा. पण रोडचं काम चालू झालं आहे. थोड्या दिवसात मस्त मजा येणार आहे इथं गाडी चालवायला. कारण आता एवढा मोठा रोड होणार म्हणल्यावरती काय प्रॉब्लेमच नाही. खूप म्हणजे जवळजवळ 2-3 वर्ष 4 वर्ष झालं मी इथे राहायला आलेलो आहे. तर 4 वर्ष झालं असाच रोड आहे. आता बनतोय म्हणल्यावरती मस्त मजा येईल. आणि हा रोड आम्हाला पंढरपूर, सोलापूर, सासवड, मोरगाव, जेजुरी इकडनंच जातो. नारायणपूरला आम्ही इकडनंच जात असतो. त्यामुळं मला तरी जास्त उपयोग होतो या रोडचा. आणि आता खूप जणांना हा रोड कळलेला आहे. ज्या आधी सातारा हायवेने जायचे नारायणपूरला किंवा प्रति बालाजी, ते सगळे इकडनंच जातात. एकतर टोल वाचतो, 70-75 रुपयाचा काहीतरी टोल आहे, तो वाचतो. आम्हाला तर नाही, आम्ही इथे राहतो त्यामुळं, पण आहे म्हणजे इकडनंच सोपं पडतं. आणि दुसरी गोष्ट, तिकडनं जी ट्रॅफिक आहे, येताना जी ट्रॅफिक लागते ती ट्रॅफिक लागत नाही या साईडला. त्यामुळं सगळे इकडनं जातात. त्यामुळं बहुतेक रोडचं काम चालू झालं असावं. कारण आधी तर नव्हतं, आधी बारीकच रोड होता. हा समोर घाट लागतो, समोर सगळं डोंगर आहे. आणि आता हे एलचं दिसतंय तुम्हाला, ते हे मम्मीसाठी लावलेलं आहे. आणि CNG पण मम्मीसाठीच लावलं होतं, कारण तिला रोज ऑफिसला गाडी घेऊन जाण्यासाठी लावलं होतं. क्लास वगैरे झाला आहे, परमनंट लायसन पण आहे, पण हात साफ नाही आहे अजून तिचा, म्हणजे प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे ती चालवत नाही. तर मी कुठं होतो, मी आणि माझा भाऊ रात्रीच निघणार होतो. रात्री काय निघलो नाही, भावाचं कॅन्सल झालं. मग मी परत विचार केला की एकटा निघावं रात्री. मग नाही निघलो. रात्री जाऊन काय करणार तिकडे, म्हणजे मी माझ्या बायकोकडे चाललो आहे. तर रात्री एवढ्या लेट जाऊन काय करणार, कशाला उठवायचं त्यांना, म्हणून कॅन्सल केलं. सकाळी जावं म्हणलं. पण मग रात्री मला अशी पण झोप येत नाही. रात्री जॉब झाल्यानंतर ना 1-2 असेच वाजतात. व्हिडिओ बघ, यूट्यूबला हे ते बघत बसण्यात 1-2 वाजून जातो. त्यामुळे मी रात्री 1:30 वाजता विचार केला की निघावं, जावं, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पांडुरंगांचं दर्शन घ्यावं, असं मी विचार केला होता. हो का, घाटे मर्याई घाट्या एवढे, म्हणजे हे काय म्हणतात त्याला, अवघड टर्न इथले. म्हणजे जो पहिल्यांदा येईल त्यांनाच अवघड वाटेल. आणि या साईडला माझं घर आहे खाली. मर्याई घाट संपला आता. इथं समोर आहे ना मर्याई माताचं मंदिर आहे, त्याच्यावरनंच या घाटाला पण नाव मर्याई घाट पडलेले आहे. काही मंदिर. आणि इथं राईट साईडला फार्मसीचं कॉलेज आहे, जे मी दाखवलं तुम्हाला खूप वेळा व्हिडिओमध्ये. तर सकाळी जाऊन दर्शन घ्यावं असा विचार केला होता, पण परत कॅन्सल केलं ते पण. कारण 1-2 दिवस राहणार आहे मी, त्यामुळे भाऊ माझा कॅन्सल झाला. तर दुसऱ्या दिवशी मी, आणि माझी आफ्टरनून शिफ्ट असल्यामुळे मी सकाळी उठून जाऊ शकतो दर्शनाला, असं ठरलं म्हणून काय गेलो नाही मी. तसं चालवू शकलो असतो, पण परत म्हणलं नको जाऊ दे, एकदा नाही म्हणून आले डोक्यात तर नको जायला. आणि लफडा असं झालं की रात्री बी गेलो नाही आणि मग झोप पण आली नाही सकाळी जायच्या एक्साइटमेंटमध्ये. म्हणजे असं नाही पंढरपूरला जायचं म्हणून, कुठं पण जायचं सकाळी तर मला आदल्या दिवशी झोप येतच नाही, कधीच नाही येत. आधी पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितले मी. आणि असं माझंच नाही, ज्यांना पण फिरायला आवडतं त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम
हा आहे. तर मी ट्रॅव्हल व्लॉग्स बघतो, त्यामध्ये भरपूर जण बोललेले आहेत, म्हणजे बोलतात असं, त्यावरनं मी स्वतःला त्यांच्यासोबत रिलेट करू शकतो. तर असं झालं. आणि आता काय झोप माझी झालेली नाही आहे, पण झोप येणार पण नाही आहे, पण झोप झाली पण नाही. आणि IL चा बोर्ड लावला आहे, ते मागाशी तुम्हाला सांगितलं. त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. तोटा असा आहे की मागच्याला वाटतं ह्याला काही गाडी चालवताच येत नाही, जरा स्लो वगैरे झाली की मागचे कंटिन्यू हॉर्न वाजवत बसतात, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. म्हणजे मी मागच्या जेव्हा CNGची ते डॉक्युमेंटची कामं करायला गेलो ना RTOला, तेव्हाच जाणवलं मला. आधी कधी एवढे कोण हॉर्न वाजवत नव्हतं, पण त्या दिवशी सगळी म्हणजे जरा स्लो झालं की हॉर्न वाजवायला चालू करतात. काय हॉर्न वाजवून करतात मला कळत नाही. जाऊ दे, असो. बघा आमच्या इथलं सकाळ सकाळचं निसर्ग आणि सकाळचं वातावरण. सगळीकडे शेतजमिनीच आहेत सगळीकडे आणि डोंगर आहेत. सूर्यनारायणांचं दर्शन झालंय, मंत्रमुग्ध व्हा. आता तर रोड चांगला आहे आपल्याला, इथं काय ताण नाहीये. आणि आता इथं हॉटेल्स पण लय वाढायला लागले ना. हे हॉटेल नव्हते आधी. कोणी येत असेल ना तर त्यांना माहिती असेल, हॉटेल्स नव्हते इथे एवढे. आणि माझ्या घरापासून पंढरपूर म्हणजे जिथपर्यंत मला जायचं तिथपर्यंत 200 किलोमीटर आहे. तर त्या हिशोबाने आपण आता कॅल्क्युलेट करू शकतो. आता CNG कितीचं होतं याच्यामध्ये मला माहीत नाही आहे, पप्पांनी भरलं होतं लास्ट टाईम. तर मग त्यांना विचारतो आणि तसं मग सांगतो कितीचं CNG आणि किती गेलं हे सांगतो तुम्हाला. म्हणजे मला पण अंदाज नाही आहे ॲव्हरेजचा. मला बी अंदाज येईल आणि तुम्हाला पण अंदाज येईल. देवताच्या फुल पॉवरमध्ये. आणि मी पोचलेले आता सासवडमध्ये. अर्धा तासात सासवडमध्ये पोचले. रोड तर काय मोकळाच होता. आता हा जेजुरीचा रोड आहे. इथं जरा पुढे गेला ना लेफ्ट साईडला टर्न आहे, तिकडनं सोलापूर आणि सरळ जेजुरी. तर आपल्याला आता पंढरपूरला जायचं, त्यामुळे मी जेजुरीला जाणार आहे. जेजुरीच्या रोडने ओके, इकडनं सोलापूरला रोड जातो. हा सरळ जेजुरीचा रोड आहे. जेजुरीपर्यंत तर काय मॅपची गरज नाही आहे मला. जेजुरीच्या पुढे मला मॅपची गरज पडणार आहे, कारण मला रोड जास्त लक्षात राहत नाही. तर जेजुरीच्या पुढेच मी मॅप लावल. सध्या तर असंच चाललं आहे. आणि मॅपला तो दुसरा माझा अँड्रॉइड आणला आहे. खराब तर झाला आहे तो, म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम आला आहे, पण चार्जिंगला लावल्यावरती चालू होतो. तर मग तुम्हाला मॅपसाठी चालू शकतो. बघा जेजुरी रोड. मागच्या वेळेस जेव्हा चाललो होतं त्यावेळेस रोडचं काम चालू होतं. आता 1 नंबर रोड झालेला आहे. तर मी तर म्हणाल ज्यांना पण पंढरपूरला जायचं आहे त्यांनी ह्याच रोडने जावं, कारण 1 नंबर रोड आहे. सासवडपर्यंत रोड चांगलाच आहे. रोडमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त सिंगल रोड आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि सासवडच्या पुढं असं एक नंबर रोड आहे, 1 नंबर. आणि जेजुरीचं गाव लागलं, जेजुरी गाव लागल्यावर थोडंसं ते बारका रोड आहे. त्याच्यानंतर पण चांगलं रोड आहे, मी तुम्हाला दाखवलंच. आणि सध्या तरी ह्या रोडला टोल नाही आहेत, नंतर होतील. कारण मी मागच्या वेळेस येताना बघितलं होतं टोल नाक्याचं काम चालू आहे. त्यानंतर टोल चालू होतील. पण अशा रोडसाठी टोल द्यायला पण काय प्रॉब्लेम नाही आहे आणि ट्रॅफिक नाही आहे कसलंच. जर का तुम्ही सोलापूर रोडवरनं गेला पंढरपूरला तर ट्रॅफिक तुम्हाला भरपूर लागणार आहे त्या साईडला, लागतंच. त्यामुळे मी तिकडनं जातच नाही. आणि सोलापूरला जायला पण ह्या साईडनीच रोड येतो. सोलापूर हायवेच घ्यावा लागतो, पण खूप पुढे गेल्यावरती. त्यामुळे मी जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं ते हडपसर रोडवरनं जातच नाही सोलापूरला. किंवा पंढरपूरला तर जायचा संबंधच येत नाही, कारण मी इकडनंच जवळ पडतं. 200 किलोमीटर पडतं मला, त्यामुळे मी इकडनंच जातो. आणि तुम्हाला पण माहिती असेल हा रोड, तुम्ही पण इकडनं जावा. गुगल मॅपला टाकलं ना तुम्ही पंढरपूर, तर तिथे 2-3 रोड दाखवतील तुम्हाला. एक रोड मोरगाव जेजुरीवरनं दाखवतो, तो रोड आहे. तर या रोडने तुम्ही जाऊ शकता. मस्त रोड आहे. आणि हां, भरपूर जण व्हिडिओ बघतायत पण लाईक करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही. तुम्ही विसरत असाल लाईक सबस्क्राईब करायला, कारण मी पण विसरतो. मी पण भरपूर जणांची व्हिडिओ बघतो. सबस्क्राईब तुम्ही त्यांना केलेलं आहे, पण लाईक करायला विसरतो. तर मी परत जाऊन लाईक करतो, जसं तुम्ही पण लाईक करा.
फ्री आहे, पैसे पडत नाहीत. तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईबचं त्यासोबत तुम्ही काही करा, पण ते लाल नाही दिसलं पाहिजे परत तुम्हाला. मला तर दिसणार नाही, तुम्हाला दिसेल. बघा रोड बघा, असा रोड जर का असेल तर अजून काय पाहिजे. आणि ट्रॅफिक काहीच नाही आहे. आणि CNG बद्दल जरा सांगायचं. CNGचं किट टाकताना मला जो डाऊट होता ना, आता माझ्या कारला कसं आहे बघा, इथं क्रूज कंट्रोल पण आहे आणि ऑटो स्टॉपचं फंक्शन पण आहे. म्हणजे तुम्ही सिग्नलला जर का थांबला तर गाडी 10 सेकंदासाठी सेटिंग्स असतात त्याचे तुमच्याप्रमाणे, तेवढ्या वेळ गाडी बंद पडते. तर हे चालू राहील का नाही याचा मला जरा डाऊट होता. महत्त्वाचं मला क्रूज कंट्रोल होतं, कारण क्रूज कंट्रोल खूप उपयोगाला पडतं. आता पण मी क्रूजवरती जे 82चं क्रूज लावलेलं 82चं आणि मी चाललो आहे. तर तो मला प्रश्न होता. बघा बहुतेक इथं टोलचंच काम चालू आहे. तर थोड्या दिवसांनी इथं टोल चालू होईल, पण टोलचे पैसे देण्यात काय प्रॉब्लेम नाही, कारण रोड चांगला आहे. म्हणजे असं वाटणार नाही की पैसे वाया गेले. आता CNGवरती येतो. तर क्रूज कंट्रोल पण चालू राहिलेले आहे. आणि ऑटो स्टॉपचं जे त्यांनी मला सांगितलं होतं की 70% गाड्यांचं चालू राहतं, पण काही काही गाड्यांचं बंद पडतं. तर माझं तर चालू राहिले, त्यामुळं नशीब देवाचे उपकार, माझं चालू राहिलेलं आहे. त्याने भरपूर फायदा होतो, पेट्रोल वाचतं. सिग्नलला थांबली की गाडी बंद पडत, म्हणजे इंजिन बंद होतं आणि आपोआप चालू होतं नंतर. फायदा तो होतो त्याचा. पण सगळ्यात महत्त्वाचं क्रूज कंट्रोल. तर CNG बसवताना तुम्ही पहिल्यांदा त्यांना विचारून घ्या या गोष्टी. आणि जर का मी कुठनं बसवले ह्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, तर मी तुम्हाला सांगतो. आत्ता जस्ट इथं पण काम चालू आहे, म्हणजे एकंदरीत चांगलं आहे. ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळं इथं ट्रॅफिक तर मला आधी कधी दिसलं नाही, पण जरी होणार असेल तर ते आता बायपास होऊन जाईल. त्यामुळं आहे प्रगती तर आहे या रोडला. म्हणजे आता हा रोड तुम्ही डोक्यात ठेवाच येण्या जाण्यासाठी. आणि आत्ताच काम चालू झालेलं आहे, कारण मागच्या वेळेस मी म्हणजे 3 महिन्याआधी गेलो होतो, त्यावेळेस इथं काही काम चालू नव्हतं. हे आत्ता जस्ट 1-2 महिन्यामध्ये चालू झालं असणार आहे. फलटणमध्ये आलेले आहे आपण म्हणजे मी आणि माझ्यासोबत तुम्ही. आणि गावातनं यायचं कारण असं की हायवेवरती काम चालू आहे, त्यामुळे डायव्हर्जन दिलं होतं. पुढं जाऊन आहे आता राईट हायवेवरती परत मिळतोय. आणि आता 8 वाजलेत. 8 वाजेपर्यंत आपण पोचलेले. 6:40 निघालो होतो, 8 वाजेपर्यंत पोचलो आहे. 6:40 7च धरा, 1 तासात आलो आहे आपण इथं फलटणमध्ये. तर रोड चांगला आहे, मध्ये मध्ये कामं चालू आहेत, ते तर असणारच. आणि इथं फलटणचं पुढं मला वाटतंय कॅनल लागतोय काय. हां कॅनल लागतं का नदी लागते? नदी. ब्रिज आलाय. कॅनल ह्यासाठी बोललो मी, कारण इथे कॅनल पण आहे मोठा. मी ज्यावेळेस कावडसोबत चालत यायचो त्यावेळेस त्या कॅनलला आम्ही आंघोळ करायचो, असं मला आठवते. त्यामुळे मी कॅनल बोललो. तर बरोबरच चालला आहे रोड. आणि भूक लागलेली आहे आता. पण मी जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो, ते एक आजार पसरला आहे, JBS का काहीतरी त्याचं नाव आहे. त्यामुळे मी बाहेरचं सध्या खायचं बंद केलेलं आहे. खायचं आणि पाणी पण मी घेत नाही, म्हणजे सहजासहजी पित नाही बाहेरचं. तर पाणी आणि नाश्ता पण घरूनच मम्मीने करून दिलेला आहे. मेथीचे परोठे. तर आता पुढं कुठंतरी चांगली जागा बघून थांबणार आहे आणि खाणार आहे. बहुतेक गाडी चालवतच खाईल किंवा थांबून जरा साईडला निवांत खाईल. बघू आता कसं होतंय. आपण रोड चांगलाच आहे, डायव्हर्जन दिलं आहे, पण रोड चांगलेच आहेत. सगळीकडे असे रोड खराब असं काय कुठंच नाही आहे. इथं थांबू शकतो बरं का, वातावरण चांगलं आहे इथलं, पण साईडला
थांबायला जागा नाही आहे जास्त, त्यामुळे इथं थांबत नाही. तर इथं थांबलोय जरा. पंढरपूर हायवे चालू आहे. 130 किलोमीटर आहे. इथं साईडला शेती, इथं पेट्रोल पंप, इथं माझी गाडी. आणि आता मी थांबलो. सगळा पसारा इथंच आहे. सगळा पसारा इथंच ठेवलेला आहे. पांघरून पण घेतलं आहे माझं, जसं की मी दरवेळेसच घेत असतो. आता खायचं इथं ठेवलेलं आहे. गोड चपाती आणि CNGचं फिटिंग दाखवतो तुम्हाला कसं. हो का, हे असं CNGचं फिटिंग. आणि इथं भरपूर जागा पण राहते. मी भरपूर CNGचे असे बघितले होते, खाली बसवतात ते डायरेक्ट इथं. आणि असं पेट्रोलचं जे आहे ना, इथूनच CNG भरू शकतो. पुढं पण जागा आहे भरायला, पण ह्याच्यात मागं पण दिलेलं आहे. चला आता खातो आणि निघतो. मेरा ब्रेकफास्ट खायला मी विसरलोच, मराठीत व्हिडिओ बनवते म्हणून. तर हा ब्रेकफास्ट आहे. मेथीचे परोठे आहेत, त्यासोबत काही नाही आहे आणि काही लागत पण नाही. जास्तीत जास्त लोणचं असलं तर चांगलं असतं, पण नाही आता लोणचं, तर मी असंच खाईल. असं खाईल. त्याच्यामध्ये पुरणपोळी पण आहे, ते माझ्या बायकोला आवडते म्हणून मम्मीने दिले, म्हणजे सगळ्यांसाठीच दिले. आणि माझा पसारा तर बाहेरच खात नाही मी सध्या. मगाशी सांगेल तुम्हाला, त्या ह्याच्यामुळं भरपूर जण खातात. असं नाही म्हणत की नाहीच खाल्लं पाहिजे, पण म्हणे मोठी माणसं म्हणतात विषाची परीक्षा कशाला घ्यायची, आणि शेवटी जे काय होणार आहे ते सगळं देवाच्या हातात आहे. पण विषाची परीक्षा घ्यायची कशाला ना, जर का आपण करू शकतो. हां, इमर्जन्सी असेल तर बाहेरचा खाऊ पिऊ शकतो. चांगल्या ठिकाणी हायजीन जिथं पाळलं जातं त्या ठिकाणी खाऊ पिऊ शकता, पण जास्तीत जास्त प्रयत्न करा थोडे दिवस तरी घरातलंच खावा. बाहेर जाताना तसा किडा असतो बाहेरचं खायचं, पण थोडे दिवस जीवीचे चोचले पाळा. दुसरं काय सांगायचं होतं, एक रील बघत होतो मी, खाऊन सांगतो तुम्हाला. तर 100 किलोमीटर राहिले आता पंढरपूर, आणि CNGचं एक पॉईंट कमी झालेलं आहे. म्हणजे एक पॉईंटमध्ये 100 किलोमीटर जाते गाडी असं धरू. 9 किलोचं कॅपॅसिटी आहे टँकची. आणि CNG 80-83 रुपये, म्हणजे 80-83 रुपीज काहीतरी आहे पुण्यात. सगळीकडे वेगवेगळे. आता आम्ही उज्जैनला गेलो होतो त्यावेळेस भरलो होतं, तर इंदोरमध्ये 90 रुपये होतं रेट. आता इथं 80-83 रुपये. आणि ॲव्हरेज आता आपल्या चालवण्यावरती पण असतं, गाडीवरती पण असतं. तर 100 रुपये आपलं एक पॉईंटमध्ये 100 किलोमीटर जाऊ शकते. म्हणजे सहजासहजी असं धरू की 500 रुपयामध्ये 200 किलोमीटर. 500 रुपयाचं CNG होतं. म्हणजे आता एक पॉईंट संपला आहे आणि एक पॉईंट राहिला. आता 100 किलोमीटर राहिले तर मी तोपर्यंत पोचतो आहे पंढरपूरला. तर मग परवडते, हे खूप जास्त परवडते. दोघंजणी असतील आणि बसनी जर का जायचं असेल तर 600-700 रुपये, 600 रुपये तरी 700 रुपये तरी जातात. STने नाही, प्रायव्हेट जे असतात ना बस त्याच्याने. STने जरी गेलं तरी 400-500 जातात. ते बघा पॉईंट जे म्हणते ना, ते हे लाईट असतात, असे पॉईंट असतात ते. त्याचं निघताना दाखवले 3 होते, पण ते लगेच एक कमी झाला, मग 2च होते तसे. मग आता एकच राहिलेलं आहे. तर म्हणजे हां, तर तुम्हाला कळले. म्हणजे एकंदरीत CNG करणं परवडते. काही CNGने प्रॉब्लेम फक्त एकच होतो, गाडीचं सस्पेन्शनला प्रॉब्लेम येतो. कारण गाडीच्या वजनाप्रमाणे सस्पेन्शन ट्यून केलेलं असतं, आणि CNG आपण लावतो तर ते एक्स्ट्रा वाढतं ना. आणि कंपनी फिटेड CNG असेल तर ते सस्पेन्शन त्याप्रमाणे ट्यून असतं. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे, सस्पेन्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तो
तुम्हाला CNG करायची असेल 2-3 वर्षानंतर करा, नाही तर घेताना CNG घ्या. आणि बॅटरीवरच्या गाड्या अजून तरी आपल्या इथं काय एवढं सोय नाही आहे चार्जिंगची, आणि त्याने टाईम पण खूप जातो. चार्जिंग लावलं, फास्ट चार्जिंग जरी म्हणलं तुम्ही तरी 1 तास धरून चाला फुल चार्ज व्हायला, असं मला वाटते. म्हणजे जेवढे मी ऐकलं आहे त्याप्रमाणे, व्हिडिओलाच ऐकलेले, म्हणजे यूट्यूबवरतीच ऐकलेले, तर असं आहे. बाकी रोडवरती पण आहे, रोड कसा आहे त्याच्यावरती पण, कुठल्या गिअरवर चालत आहे त्याच्यावरती पण मला तरी परवडते. आणि दुसरं एक अपडेट म्हणजे असं, पंढरपूर रोडला मला अजून एकच दिसलेलं आहे, हे मागं जे आहे ना तेवढं एकच CNG दिसलेलं आहे. बाकी म्हणजे आहे, म्हणजे तुम्ही निघतानाच तुमच्या घराजवळचं जे CNG पंप असेल तिकडनं CNG फुल करा आणि निघा. रोडमध्ये पेट्रोल रोडमध्ये भरू असं काय करू नका. 100 किलोमीटरची रेंज ठेवा पेट्रोलची, बाकी CNG भरूनच चालत जावं.